इतका सोपा, इतका टेस्टी आणि इतका हेल्दी केक मला वाटत नाही की तुम्ही कधी ऐकलाही असेल, कारण मीच पहिल्यांदा बनवला आहे आणि मीच पहिल्यांदा ऐकलं की गाजराचाही केक असू शकतो आणि तोही गव्हाच्या पिठाचा. बरं, दिसण्यावरून तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनवला आहे. तेवढी जाळीदार बनला आहे, तेवढा फ्लफी, सॉफ्ट आणि एकदम टेस्टी बनला होता. हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, घरात छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी. टी टाईम केक आहे ॲक्च्युली हा. आणि टेक्स्चर तर बघा किती सुंदर आलेलं आहे, पूर्ण एकदम मस्त झालेला आहे. स्टार्ट टू एंड रेसिपी बघा, ट्रिक्स सांगितल्या आहेत, टिप्स सांगितलेल्या आहेत आणि केक एकदम परफेक्ट होणार याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी ना कुकर किंवा मोठं पातेलं असं गॅसवरती आधी प्रीहीट करून घ्यायचं, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे 4-5 मिनटासाठी. आणि त्यानंतर ना आता मी प्रमाण सांगते. प्रमाण हेच ॲक्युरेट घ्या. 1 वाटी गाजर घ्यायचं आहे खिसून, बारीक खिसणीने. बरं, प्रत्येकाकडे कप्स नसतात म्हणून एकच वाटीची प्रमाण सांगितलेलं आहे, सेम वाट्या आहेत या. तर ना 1 वाटी गाजर, 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आणि 3/4 घ्यायचं आहे पिठी साखर, म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी, अर्धा वाटी रूम टेम्परेचरवरती दूध घ्यायचं आणि पाऊण म्हणजे अर्ध्याला अर्धं तेल घ्यायचं आहे. तेलही नॉर्मलच घ्यायचं, गरम किंवा थंड नाही. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. बरं, आता ते दूध जे आहे ते गरम नाही आहे किंवा थंड नाही आहे. पातेल्यामध्ये आता दूध घ्यायचं, त्याच्यामध्येच तेलही टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्येच तुम्हाला साखर टाकायची आहे, पिठी साखर. प्रमाण हेच ठेवा, अजिबात याच्यामध्ये चेंज करू नका. एकदम परफेक्ट गोड होईल, अजिबात जास्त स्वीट वाटणार नाही किंवा कमी वाटणार नाही. आणि आता ना ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करा किंवा तुमच्याकडे जर विस्कर असेल मिक्स करायचं तर विस्करने मिक्स करू शकता. फक्त एवढं लक्षात घ्या की त्यामध्ये ना साखर छानपैकी वितळली गेली पाहिजे, म्हणजे विरघळली गेली पाहिजे. साखर अशी पूर्ण दाणेदार किंवा अशी दिसली नाही पाहिजे. ऑलरेडी आपण पिठी साखरच घेतली त्यामुळे ती लगेच होते. आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. अगदी 5 ते 7 मिनटात हे सगळं तयार होतं आणि बेकिंगला जेवढा वेळ लागेल तेवढाच. घरातलेच सगळं सामान आहे, बाहेरचं काही आणायची गरज नाही. आणि हेल्दी तुम्ही बघा ना, गव्हाच्या पिठापासून बनला आहे तो, तुम्हाला कितीही खा, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी इथे याच्यामध्ये आहे ना इसेन्स टाकलेला आहे, व्हॅनिला इसेन्स. आता हे प्रत्येकाकडे अवेलेबल नसतं त्यामुळे तो ऑप्शनल आहे, त्यामुळे मी तो साहित्यातही दाखवला नव्हता. असेल तर तो टाका, अर्धं टोपण टाकलेलं आहे मी त्याचं. नसेल तर अगदीच चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ना चाळणीमध्ये असं पीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आपल्या घरातला जो सोडा असतो ना, खायचा सोडा, तो. आता बेकिंग पावडर जी आहे ती प्रत्येक घरात अवेलेबल नसते, तर ती एकदा चेक करा. बेकिंग पावडरनीच ॲक्च्युली तो फ्लफीनेस येतो आणि ती कंपल्सरी, पण ती टाका नक्कीच. आणि त्यानंतर ना हलक्या हाताने हे मिक्स करून घ्या. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. पीठमध्ये ना एकदम छान सगळं हे बॅटर मिक्स झालं पाहिजे. ओव्हर हलवू नका, म्हणजे ओव्हर मिक्स करू नका. जेमतेम फक्त त्याच्यात गुठळा नाही राहिला पाहिजे एवढंच मिक्स करा आणि त्यामध्ये गाजर टाका. आता कुठलाही तुम्ही फळांचा जेव्हा केक बनवताना तेव्हा त्याचं बॅटर आहे ना घट्ट ठेवायचं, जेणेकरून मग केक जेव्हा तुमचा बनतो, फुगतो, तर आतमध्ये दबत नाही, आतल्या बाजूला एकदम छान सगळीकडनं सेम फुगतो. नाहीतर बॅटर जर तुम्ही पातळ कराल ना तर मग केक आतल्या साईडला ना दबून जातो, पूर्ण व्यवस्थित फुगत नाही, गिजगा होतो सगळ्यामध्ये आणि मग ते घाण लागतं. आणि ओव्हर मिक्स करत बसायचं नाही आहे. गाजर मिक्स केला असं घट्ट पाहिजे, हे बघा किती घट्ट आहे, इतकंच घट्ट पाहिजे. मिक्स केलं लगेच हे असं केकचं टीन असेल अवेलेबल चालेल, नसेल कुकरचं भांडं घ्या, त्यात थोडंसं पीठ टाका, खाली थोडंसंच टाका आणि मग लगेच बॅटर टाकून घ्यायचं. वरनं ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे जे आहेत ते टाकून घ्यायचे. नसतील टुटी फुटी टाकू शकता, चेरी टाकू शकता. आणि मग असं 2-3 वेळा त्याला टॅप करायचं छानपैकी, जेणेकरून ना आतमध्ये काही बबल्स राहिले असतील ना तर ते मोकळे होऊन जातात, हवेचे बुडबुडे वगैरे नाही राहणार. ठीक आहे. आता कुकर छान गरम झाला आहे, खाली मी स्टँड टाकलं आहे आणि मग कुकरला केक आतमध्ये ठेवायचा. फक्त एवढं लक्षात ठेवा, शिट्टी आणि कुकरची वायर जी आहे ना ती काढून ठेवायची आहे कंपल्सरी, ते लावायचं नाही अजिबात. आणि मग एकदम बारीक गॅसवरती ना 30 ते 35 मिनटं बघूसुद्धा नका, 30-35 मिनटं ठेवा. 30-35 मिनटांनी जवळपास आहे ना एकदा असं टूथपिक टाकून बघा किंवा चाकू टाकून बघा. आतलं बॅटर जर चिकट त्याला लागलं तर अजून एक 5-10 मिनटं ठेवा, नाही लागलं तर काढून मग तुम्ही करू शकता. आता मी 35 मिनटं ठेवला होता, 35 मिनटामध्ये माझा केक तयार झाला होता. बरं, बाहेर काढल्या लगेच त्याच्या म्हणजे साईड मोकळा करू नका. एक 15-20 मिनटं त्याला रूम टेम्परेचरवरती येऊ द्या, थोडंसं गार होऊ द्या बेसिकली. आणि मग चाकूच्या साह्याने किंवा चमच्याने कशाने त्याच्या साईड्स लूज करा आणि मग केक बाहेर काढा. बघू शकता केकला किती सुंदर कलर आला आहे. बरं, केक बघून कुणीतरी म्हणेल का की हा केक गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे आणि मागे जे पांढरं दिसतं ना तुम्हाला ते पीठ आहे. म्हणूनच मी सांगितलं व्हिडिओमध्ये की पीठ कमी टाका. मी जास्त टाकलं होतं म्हणून त्याला ते चिटकून राहिलेलं आहे. आणि आता बघा
किती सुंदर केक तयार झालेला आहे। असा केक जर तुम्ही घरी बनवला ना तर इतका हेल्दी आहे। आणि ही जी क्लिप आता जी चालू आहे ही ना सेकंड डेची क्लिप आहे। दुसऱ्या दिवशी मी सकाळी चहाबरोबर खाताना घेतला होता, तोपर्यंतही तो तेवढाच मऊ मॉइश्चर आणि सुंदर राहिला होता। एकदा तर हे करून बघाच आणि आवडलं तर सबस्क्राईब करा।